राज ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी आता वल्गना केल्या जातात. पण राज ठाकरे साहेबांनी ज्या वेळेला काँग्रेस असू द्या किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्यावरती जी टीका जोरदार केली होती ती टीका बघा. आणि आता काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून राज ठाकरे बसतायत का? हा व्हिडिओ बघितला तुमच्या नक्की लक्षात येईल. चला बघूया व्हिडिओ. हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादीवाले घाणेरडे. त्याच आर आर पाटील काय बोललंय आज या महाराष्ट्रातल्या माता भगिनींचा हा अपमान करणारा गृहमंत्री विनोदाने का विनोद म्हणे विनोद जमत नाही तर करता कशाला. त्यामुळे मी मुलांना सांगितलं की अरे काय हे काय अर्थ आहे का म्हणे निवडून यायचं आणि मग बलात्कार करायचा ना. वा रे वा गृहमंत्री राज्याचा गृहमंत्री म्हणतोय काय निवडून ये आणि मग बलात्कार कर म्हणजे बलात्कार कर. तुम्ही काय या महाराष्ट्रावर कमी बलात्कार केलात काय? हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते यांना माज आलाय, सत्तेचा माज आणि पैशाचा जो माज आलाय ना. एक जण म्हणतो निवडून आल्यावर बलात्कार करा. त्या शरद पवारांची मुलगी ती काय म्हणते काहीतरी मध्यंतरीच्या काळामध्ये बोली मंत्र्यांच्या गाड्या जाळा. शरद पवार काय सांगतायत बोटावर शाई लावली निवडणुकी पुसा आणि परत दुसऱ्यांदा मतदान करा. काय म्हणायचंय काय? हे काय पक्ष आहेत? हे असली माणसं निवडून द्यायची? आणि तुमच्या विरोधात एखादा उमेदवार उभा राहिला की लगेच तुम्ही त्याच्यावरती बलात्काराची केस टाकायची आणि अडकून टाकायचा. आमच्या त्या सुधाकर खाडेला बलात्काराच्या केसमध्ये परत आत्ता अडकवल्यावरती त्याची बायको त्याची पत्नी ही त्याच्यासाठी प्रचाराला बाहेर पडली तर तिच्यावरती अॅट्रॉसिटीची केस टाकून दिली. काय चालू आहे यांची दादागिरी? त्या महिलेवरती अॅट्रॉसिटीची केस याच्यावरती बलात्काराची केस का? आमच्या समोर उभं नाही राहायचं. आणि हे कसं आहे बलात्काराची केस आणि अॅट्रॉसिटीची केस याला जामीन मिळत नाही, डायरेक्ट अटक. आणि म्हणून ह्या असल्या गोष्टींमध्ये लोकांना अडकवायचं हे धंदे या राज्यकर्त्यांचे.